ना कुर्ता ना टोपी, फक्त साधा शर्ट, साधी जीन्स हा पेहराव आहे भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा। युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष पदापासून सुरू झालेला हा प्रवास आता थेट प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत येऊन पोहोचलाय। पण हा प्रवास कसा घडला? चव्हाणांचं कोकण कनेक्शन काय? डोंबिवलीतले चव्हाण फडणवीसांच्या गुडबुक्समध्ये कसे आले? आणि प्रदेशाध्यक्षपदी चव्हाणच का? रवींद्र चव्हाणांचा पूर्ण प्रवास फार इंटरेस्टिंग आहे। चव्हाणांच्या प्रदेशाध्यक्ष पदामागचं राजकारण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी सागर, तुम्ही पाहताय प्युअर राजकारण। राजकारणात मोठी पदं सहसा मिळत नाहीत, त्यासाठी एकतर कुणाला भिडावं लागतं किंवा मग कुणासाठी तरी खूप निष्ठावान राहावं लागतं। रवींद्र चव्हाण यांनी दोन्ही गोष्टी केल्या। ते एकनाथ शिंदेंना थेट भिडले आणि देवेंद्र फडणवीसांसाठी खूप निष्ठावान राहिले। त्याचाच परिणाम म्हणून भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली आहे। अनेकांना प्रश्न पडला होता की साधारण भाषण शैली, जीन्स पॅन्ट आणि साधा शर्ट घालून फिरणाऱ्या डॅशिंग माणसाची वर्णी भाजप प्रदेशाध्यक्षपदी कशी लागली बरं? यामागचं राजकारण समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर रवींद्र चव्हाण यांचा प्रवास समजून घ्यावा लागेल। तर भांडूपमध्ये राहणारे रवींद्र चव्हाण नंतर डोंबिवलीत स्थायिक होतात। नंतर 2002 साली रवींद्र चव्हाण यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या कल्याण उपजिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाली। या नियुक्तीच्या माध्यमातून त्यांनी भाजपच्या युवा संघटनेत सक्रिय नेतृत्वाची भूमिका स्वीकारली आणि आपल्या राजकीय कारकिर्दीची मजबूत पायाभरणी केली। 2005 मध्ये त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सावरकर रोड वॉर्डमधून नगरसेवक म्हणून निवडणूक जिंकली। 2007 मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष झाले। या दरम्यान समाजसेवा, दहीहंडी कार्यक्रम आणि स्थानिक विकासावर काम करण्याचा त्यांनी जोरदार प्रयत्न केला। 2009 मध्ये नव्याने तयार झालेल्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली पण। 2009 मध्ये मनसेचं वारं होतं। अशा काळात त्यांनी मनसेच्या उमेदवाराचा पराभव करून मनसेला धक्का देण्याचं काम केलं। सरकार नावाच्या एका बातमीनुसार जुलै 2011 मध्ये रवींद्र चव्हाण यांनी टाला ठोका आंदोलनाच्या माध्यमातून मध्य रेल्वे कार्यालयासमोर आंदोलन करून ठाणे डोंबिवली परिसरातील ओव्हरब्रिज, रस्ते व पार्किंग सारख्या पायाभूत सुविधा त्वरित पूर्ण करण्याची मागणी लावून धरली होती। नंतर चव्हाणांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही। 2014 मध्येही त्यांनी विधानसभेवर विजय मिळवला आणि 2016 ते फडणवीसांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री झाले। 2019च्या विधानसभा निवडणुकीत तर त्यांनी कोकण विभागात सर्वाधिक मते मिळवून विजय मिळवला। दरम्यानच्या काळात त्यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही पार पाडली। 2019 मध्ये भाजप शिवसेना युती तुटली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं। त्यानंतरही रवींद्र चव्हाण यांनी आमदार म्हणून आपलं काम सातत्याने सुरू ठेवलं। याच दरम्यान जुलै 2020 मध्ये त्यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली। नंतर 2022 मध्ये शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या महत्त्वाच्या खात्यांचं कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं। त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांची पालघर आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली। पुढे 2024 मध्ये रवींद्र चव्हाण डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आले। त्यांना 77,106 मतांचं मताधिक्य मिळालं। यावेळी त्यांना सरकारमध्ये मंत्रीपद देण्याऐवजी देवेंद्र फडणवीसांनी संघटनात जबाबदारी देण्याचं ठरवलं आणि त्यांना पक्षाचा प्रदेश कार्याध्यक्ष केलं आणि आता थेट प्रदेशाध्यक्ष केलं। आता रवींद्र चव्हाणांची ही कारकीर्द लक्षात घेऊन त्यांना प्रदेशाध्यक्ष केलंय असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं अजिबात नाहीये। चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष करण्यामागची काही इतर कारणंही दिली जातात। म्हणजे चव्हाण ठाणे जिल्ह्यातील भाजपचं मुख्य नेतृत्व आहेत। त्यांच्यात आणि एकनाथ शिंदे यांच्यात अंतर्गत वाद असल्याचं बोललं जातं। 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे वाद चव्हाट्यावर आल्याचंही पाहायला मिळालं। अर्थात काय तर चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष केल्यास ठाण्यात शिंदेंचं असलेलं वर्चस्व कमी करून भाजप अधिक मजबूत करता येईल। थोडक्यात शिंदेंना शह देण्यासाठी भाजपने चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली असल्याचं बोललं जात आहे। सोबतच चव्हाणांचा कोकणाशी जवळचा संबंध आहे। चव्हाण मूळचे मालवणचे आहेत। पक्षात त्यांना महत्त्वाचं पद देऊन भाजप आपली कोकणातली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करते असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे। याचबरोबर रवींद्र चव्हाण एक मराठा चेहरा आहेत। मागच्या काही काळात मराठा समाजात भाजपविषयी रोष असल्याचं दिसून आलंय, म्हणून एक मराठा प्रदेशाध्यक्ष देऊन भाजप जातीय समीकरण आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्नात आहे असं देखील बोललं जात आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रवींद्र चव्हाण हे भाजपचे हार्डकोर नेते आहेत आणि ते देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतले नेते असल्याचं बोललं जातं। थोडक्यात काय तर चव्हाणांचा पेहराव जीन्स पॅन्ट आणि चेक्सवाला शर्ट असं डॅशिंग असलं तरी राजकीय दृष्ट्या मात्र ते अतिशय चाणाक्ष आणि परिपक्व आहेत। हेच त्यांच्या आतापर्यंतच्या राजकारणातून दिसून आलंय। म्हणून युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदापासून सुरू झालेला हा प्रवास प्रदेशाध्यक्षपर्यंत येऊन पोहोचतो तो सहजच नाही। त्यासाठी अनेक राजकीय डावपेच मांडावे लागतात, अनेक डावपेचातून निघावं लागतं, अनेक उलतापालतींमधून सुद्धा निघावं लागतं। तेव्हा कुठं एका मोठ्या राजकीय नेत्याची ओळख जगाला होते। तुर्तास तुम्हाला काय वाटतं? चव्हाणांची नियुक्ती भाजपसाठी फायदेशीर ठरेल का? आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला याचा किती फायदा होईल? कमेंट करून नक्की सांगा।
व्हिडिओ आवडला असेल तर प्युअर राजकारणच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.